आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रत्नदीप भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे आगे बढ़ो, हम तुम्हारे कसं येत नाही आल्याशिवाय राहत नाही। रत्नदीप भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रत्नदीप भाऊ उच्च शिक्षित तरुण उमेदवार रत्नदीप दहिवले यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद। मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्यात प्रचाराचा रणसंग्राम। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि आता त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। रत्नदीप दहिवले स्वतः उच्च शिक्षित असून त्यांनी मोरगाव तालुक्यात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांसाठी रत्नदीप दहिवले भाजपचे अस्तित्व टिकविण्यासाठी मैदानात उतरले असल्याने त्यांना नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यांच्या प्रचाराचा रणसंग्राम आज कोहमारा येथे बघायला मिळाला। यावेळी रत्नदीप दहिवले हे निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। गोरेगाव तालुक्यामध्ये प्रचाराला आता मी चाललो आहे। माझे सगळे कार्यकर्ते आणि सोबत आहेत। तर अतिशय सुंदर आणि चांगला असा प्रतिसाद आहे। दोन्ही उमेदवार जे आहे हे वारंवार निवडणुकीला उभे राहत असल्याने म्हणजे माजी मंत्री राजकुमार बडोले आणि माजी आमदार दिलीप बनसोड हे दोन्ही उमेदवार पार्सल या ठिकाणी झाल्यामुळे आता यावेळेला मतदारांनी एक ठरवलेलं आहे आणि यावेळेला नवीनच उमेदवार आम्ही निवडून देऊ, फ्रेश चेहरा देऊ असं म्हणत आहेत। आणि यावेळेला अर्जुनी मोरगाव तालुक्याला आतापर्यंत प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे। त्याच्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्याचा मी एकमेव उमेदवार म्हणून मला मतदान करणार आहे। भारतीय जनता पक्षाचे सुद्धा या ठिकाणी चिन्ह नाही आहे। एक भारतीय जनता पक्षाचा सुद्धा एक प्रतिनिधित्व मी या ठिकाणाहून करत आहे आणि गोरेगाव तालुका आणि सडक अर्जुनीचे तालुक्यातले मतदार सुद्धा आम्हाला म्हणजे मला सहकार्य करत आहेत। त्याच्यामुळे यावेळेस भाऊ विजय जो आहे आमचा हा सुनिश्चित झालेला आहे। 4 दिवसामध्ये आम्ही गरीबातल्या गरीब सामान्य माणसापर्यंत आम्ही ग्रास रूटपर्यंत आम्ही पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। आमचे कार्यकर्ते जे आहे संपूर्ण गावागावामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन या मतदारसंघावरती अन्याय आतापर्यंत कसा झालेला आहे, या ज्या जे कोणी लोकप्रतिनिधी आतापर्यंत या ठिकाणी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, या लोकांनी कमिशन एजंट नेमून फक्त स्वतःचेच खिसे कसे भरलेले आहे आणि गोरगरिबांचे कसे खिसे कापलेले आहे हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न हा आम्ही जात आहेत आमचे लोक कार्यकर्त्यांनी। मी सुद्धा सांगत आहे माझ्या सभांमधनं। आणि महिला आणि हे सर्व जे आमच्या तरुण जे युवक आहेत यांच्या हाताला काम नसल्याने ते हवालदिल झालेले आहेत, त्यांना कामाला बाहेर भटकावं लागते। त्याच्यामुळे इथल्या ह्या लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे, ते अपयश झाकण्यासाठी ते आता वेगवेगळे उपाययोजना करून राहिलेले अनेक आमिष दाखवत आहेत। परंतु लोक आता समजलेले आहेत संविधानिक जो अधिकार त्यांना जो मिळालेला आहे त्या लोकशाहीच्या मार्गानं या नेत्यांनी जे 2 पार्सल पाठवले आहे त्या दोन्ही नेत्यांची या ठिकाणी इथला मतदार हा लायकी दाखवणार आहे। भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रत्नदीप भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कसं येत नाही आल्याशिवाय राहत नाही।